नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज फायनान्शियल इयरचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच 31 मार्च 2023 या फायनान्शियल इयरच्या आज शेवटची तारीख आहे। या लेक्चरमधून आपल्याला या तारखेच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघायचे आहेत, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। डायरेक्टली मी मुद्द्याकडे येतोय। पहिला प्रश्न आहे, नुकतीच पहिली अणु ऊर्जा शिखर परिषद कोठे झाली? पहिली अशा प्रकारची ही अणु ऊर्जा शिखर परिषद आहे। हिचं जे काही आयोजन आहे हे ब्रुसेल्स या ठिकाणी करण्यात आलं होतं। पर्याय क्रमांक 2। आता हे ब्रुसेल्स काय आहे, तर ब्रुसेल्स ही बेल्जियम या देशाची राजधानी आहे। ठीक आहे, म्हणजे थोडक्यात बेल्जियम हे मॅपमध्ये कुठे हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना। तर चला आपण थोडं मॅप रीडिंग आणखीन एकदा करू। ही आपली पृथ्वी, भारतापासून जसं जसं तुम्ही या युरोपकडे वगैरे याल तर तुम्हाला युरोप देशामध्ये म्हणजे युरोप या खंडामध्ये बऱ्याचशा देशांनी वेढलेला एक हा देश दिसतोय बघा, ज्याला समुद्र किनारा अगदी कंपॅरेटिव्हली थोडाच लाभलेला आहे। तर हा जो देश आहे हा आहे बेल्जियम, आणि बेल्जियममध्ये ही जी त्याची एक राजधानी आहे ना तर ती आहे ब्रुसेल। या बेल्जियमच्या आजूबाजूचे देश जर तुम्ही बघाल तर ज्यांची सीमा बेल्जियमला लागून आहे, उत्तरेकडून जर आपण सुरुवात केली तर ही नेदरलँडची सीमा या बेल्जियमला लागून आहे उत्तरेकडून। त्याचबरोबर जर्मनीचा सुद्धा काही भाग ह्या पूर्वेकडे लागलेला दिसतोय तुम्हाला। लक्झेंबर्ग हा अगदी छोटा देश आहे, पण त्याची सुद्धा सीमा ही बेल्जियमला लागून आहे। आणि सगळ्यात मोठी भूसीमा ही बेल्जियम सोबत फ्रान्स या देशाची शेअर होती, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, म्हणजे पूर्ण दक्षिणेकडून अगदी पश्चिमेपर्यंत फ्रान्सची सीमा ही बेल्जियमला लागून आहे। आणि जो समुद्र लाभलेला इथं तो आहे नॉर्थ सी। ठीक आहे, तर एवढी जॉग्राफिकल माहिती ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण ऑलमोस्ट प्रत्येक लेक्चरमध्ये जिथं कुठं देशांचा उल्लेख होतोय तर त्यासाठी मॅप रिडिंगची पद्धत आपण बघतोयच। ठीक आहे, आता या बैठकीकडे आपण थोडंसं येऊ। ही जी परिषद झाली ना ती काय भानगड आहे आपण ती थोडक्यात समजून घेऊ। 21 मार्च रोजी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। 34 देशांचे नेते इथं एकत्रित आले होते। ही बैठक ही आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी, ज्याला IAEA असं म्हटलं जातं, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी म्हणजेच IAEA, याचं हेड ऑफिस जिनेवामध्ये आहे का? तर नाही, याचं हेड ऑफिस जिनेवामध्ये नाहीये। ज्या ज्या गोष्टींमध्ये ना ॲटॉमिक एनर्जी, ॲटॉमिक बॉम्ब असे रिलेटेड जर संस्था तुम्ही बघाल तर त्यांचं हेड ऑफिस हे व्हिएन्ना या देशामध्ये आहे। व्हिएन्ना कुठं आहे? तर व्हिएन्ना ही ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे। ऑस्ट्रेलियाची नाही, ऑस्ट्रिया या देशाची। ऑस्ट्रिया हा देश युरोपमधला देश आहे। ओके, आणि व्हिएन्ना ही त्याची राजधानी, जिथं ह्या IAEAचं हेड ऑफिस आहे। ठीक आहे, बेल्जियम आणि IAEAनी ही जी परिषद आहे याचं संयुक्तपणे आयोजन केलं होतं। परिषदेचा उद्देश असा आहे की अणु ऊर्जेचा वापर करून कार्बन हे 0 इमिशन पर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणजे 0 कार्बन उत्सर्जनापर्यंतची पातळी पोहोचवायची, अशा प्रकारे संशोधन करायचं आहे। याच्यासाठी या बैठकीचं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। म्हणजे जे SDG आहेत ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, तर त्याच्यामध्ये एक गोल असं पण आहे की आपल्याला निव्वळ 0 उत्सर्जनापर्यंत पोहोचायचं आहे। तर हे गोल पूर्ण करण्याच्या उद्देशाने ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। हे मी उद्देश का सांगतो या परिषदेचा, कारण एक्झाममध्ये ना मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये एखादं विधान असं असू शकतं आणि त्याच्यामध्ये या परिषदेचा उद्देश काय होता असं दिलं जाईल, तर त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे की याचा उद्देश नेमका परिषदेचा काय होता। ब्रुसेल्समध्ये ही परिषद पार पडलेली आहे। ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे या। नुकताच चालुक्य घराण्यातील 900 वर्ष जुना कन्नड शिलालेख कोणत्या राज्यात सापडला? तर चालुक्य घराण्याचा 900 वर्ष जुना कन्नडमध्ये लिहिलेला शिलालेख हा जो की तेलंगणामध्ये गंगापुरम या ठिकाणी सापडला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा मुद्दा महत्त्वाचा आहे। रिसेंटलीच विष्णूंची मूर्ती सुद्धा तिथे सापडली, गणपतीची मूर्ती पण सापडलेली आहे, त्यामुळं ह्या ऐतिहासिक घटनांवरती एक्झाममध्ये क्वेश्चन येतात। आणि मग तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला तर आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास पण करायचा आहे, मध्ययुगीन भारताचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये ही घराणं तुम्हाला अभ्यासायचीच आहेत। त्यामुळे दक्षिणेतली जी राजकारणी आहेत हे व्यवस्थितपणे अभ्यासा, वाचा। ओके, तेलंगणामध्ये गंगापुरम या ठिकाणी कल्याण चालुक्य घराण्यातील 900 वर्ष जुना कन्नड शिलालेख सापडलाय। चालुक्यांनी 6व्या ते 12व्या शतकापर्यंत
मध्य भारताच्या दख्खन पठारावरती राज्य केलेलं आहे. बदामी, कल्याणी, वेंगी या अशा 3 वेगवेगळ्या राजघराण्यांचा चालुक्यांमध्ये समावेश होतो. ओके, म्हणजे चालुक्य घराणी ही वेगवेगळ्या 3 स्वरूपाची आहेत. बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य आणि वेंगी. ठीक आहे, पण हा जो पर्टिक्युलर शिलालेख जो आहे हा कल्याणी चालुक्य घराण्याचा आहे. ठीक आहे, कल्याणी चालुक्य घराणं हे प्रमुख कन्नड भाषिक होतं आणि त्यांची जी राजधानी होती हे कल्याणी, म्हणजे सध्या जे बिदर जिल्ह्यामधला काही भाग येतो कर्नाटकमधला, तर इथं त्यांची राजधानी होती. म्हणून त्या राजधानीवरून त्यांना कल्याणीचे चालुक्य असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याद्वारे कोणते मूलभूत संविधानात्मक अधिकार खंडित केले जातात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट म्हणून नोट डाऊन करायचं आहे. याच्यातली सगळी माहिती खूप महत्त्वाची आहे. प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला आपण नजर कैदेमध्ये ठेवलंय. ठीक आहे, मग स्थानबद्धता या शब्दावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की याच्यामुळं कोणत्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं किंवा कोणते त्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार त्याला मिळत नाहीत. तर पर्याय दिलेत बघा. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, संविधानात्मक उपायांचा अधिकार आणि समानतेचा अधिकार. तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या अधिकाराचं खंडन होत असणार आहे? तर यस, स्वातंत्र्याचा हक्क जो त्याचा आहे की तो मुक्तपणे कुठेही फिरू शकतो, तर अशा अधिकारावरती त्याच्या खंडित केली जाते किंवा असे अधिकार त्याला मिळत नाहीत. ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी किंवा तपासाशिवाय त्याला अटक केलेली आहे, नजर कैदेत ठेवलंय, म्हणजे त्याचे जे स्वातंत्र्याचा जो हक्क आहे घटनात्मक हक्क, तर त्याचं उल्लंघन होत आहे. कलम 19, कलम 20, 21, 21A आणि 22, तर या सगळ्या कलमांच्या अंतर्गत समाविष्ट असलेले स्वातंत्र्याचे अधिकार त्या व्यक्तीचे खंडित केले जातात. ठीक आहे, तर आता हा मुद्दा चर्चेत कुठून आलाय? हे का बरं चर्चेत आलं? तर रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केलेली आहे. त्यामध्ये ते असं म्हणतायत की प्रतिबंधात्मक नजर कैदेत ठेवणे ही कठोर तरतूद आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. ठीक आहे, आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यावरती खरंच कठोर तरतूद आहे. मग आता या कठोर तरतुदीवरती आपल्याला कठोर अभ्यास करायचा आहे. कलम 19, 20, 21, 21A, 22 हे सगळं अभ्यासायचं आहे. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक होमवर्क दिला होता ना, त्यामध्ये पॉलिटीच्या अंतर्गत आपण स्वातंत्र्याचे हक्क बघतोय, मूलभूत हक्क अभ्यासतोय, त्याच्यामध्ये समतेचा हक्क बघितला, नंतर स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आलतो. तर आता ज्यांनी होमवर्क केलाय त्यांना हे 19, 20, 21, 21A ही जी कलमं आहेत ही थोडीफार तरी डोक्यामध्ये येत असतील. ठीक आहे, किंवा स्वातंत्र्याचा हक्क नेमका कसा आहे हे त्यांना आठवत असेल, समजत असेल. ओके, प्रतिबंधात्मक अटक म्हणजे काय असते? तर नजर कैदेत ठेवणे, एखाद्या व्यक्तीला खटला न चालवता आणि न्यायालयाने दोषी ठरवण्याऐवजी किंवा ठरवण्यापूर्वी त्याला संशयावरून ताब्यात घेतलं जाणं किंवा त्याला बाहेर पडू न दिलं जाणं म्हणजे प्रतिबंधात्मक अटक. ठीक आहे, मुदतवाढ न दिल्यास अटकेची मुदत ही 1 वर्षापर्यंत वाढू शकते असं सुद्धा याच्या संदर्भात तरतूद आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर हे जे नृत्य प्रकार ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत यावरती आयोग क्वेश्चन विचारतो ना. यस, तर मोहिनी अट्टम म्हटलं की केरळ हे आठवलं पाहिजे. ओके, केरळमध्ये मोहिनी अट्टम हा खूप प्रसिद्ध असा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा फक्त स्त्रियाच डान्स करत होत्या किंवा स्त्रिया नृत्य करत होत्या. पण रिसेंटलीच कलामंडलम युनिव्हर्सिटीने किंवा विद्यापीठाने स्त्री पुरुष नियम मोडून मोहिनी अट्टम मध्ये मुलांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्यामुळं मोहिनी अट्टम हे नृत्य प्रकार चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इतर राज्यांचे जे महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत, खास करून साऊथ मधले, त्यांची नावं आणि ते राज्य पाठ असायला पाहिजे. ओके, मोहिनी अट्टम बद्दल काय म्हटलं जाते? तर भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक, जे की केरळ राज्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे, विकसित झालेलं आहे. मोहिनी अट्टम नृत्याचं नाव हे मोहिनी या शब्दावरून पडलेलं आहे. हिंदू देवता विष्णूचा एक ऐतिहासिक मोहक अवतार म्हणून मोहिनी यांची ओळख आहे. ठीक आहे, विष्णूंनी त्यांच्यातल्या स्त्री शक्तीचा विकास करून वाईटावरती विजय मिळवला होता.
तर असं कथेंमध्ये सांगितलं जातं. तर मोहिनी या शब्दापासून मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकाराचं नाव देण्यात आलंय, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण काही राज्य आणि महत्त्वाचे तिथलचे नृत्य प्रकार बघूयात. कथ्थक. कथ्थक म्हणले की जनरली बरेचसे जण उत्तर चुकून येतात. कथ्थक म्हणले की कर्नाटक, केरळ असं सुचायला लागतं, पण नाही. कथ्थक म्हणजे उत्तर प्रदेश. भरतनाट्यम तामिळनाडू. ओडिसी ओरिसा म्हणजेच ओडिशा. मणिपुरी मणिपूरमध्ये. त्याचबरोबर कथकली हे केरळमधलंच प्रसिद्ध आहे किंवा केरळचाच नृत्य प्रकार आहे आणि मोहिनी अट्टम सुद्धा. ठीक आहे. त्याचबरोबर कुचिपुडी आंध्र प्रदेशमधला आणि सत्रिया हा जो नृत्य आहे हा आसाममधला प्रसिद्ध नृत्य प्रकार. ठीक आहे. तर सत्रिया पण लक्षात ठेवा. तर हे जे नृत्य प्रकार आणि राज्य यांच्या मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन आल्यावरती आता चुकवायचा नाहीये. पुढचा प्रश्न बघा. भारतातील शेअर बाजारांचे नियम डॅश डॅश याद्वारे केले जातात. RBI मार्फत केले जातात की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मार्फत का SBI मार्फत का सेबी मार्फत. तर हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. तर सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या मार्फत, जी की आपली एक घटनात्मक संस्था आहे, यांच्या मार्फत भारतीय शेअर बाजारांचं नियमन केलं जातं. ठीक आहे. म्हणजे भारतातल्या शेअर मार्केटवरती रेग्युलेट करणारी जी ऑथॉरिटी आहे तर ती आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे म्हणजेच सेबीकडे. ठीक आहे. या सेबीचे हेड ऑफिस हे मुंबईमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रात. आता हा सेबीचा मुद्दा मी इथं चर्चेत का घेतलाय, तर रिसेंटलीच एक नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी खूप डिटेलमध्ये सांगतोय. आता या सेबीच्या नियमावलीमुळे काय झालं हे पहिल्यांदा सांगतो. तर भारतीय शेअर मार्केटमध्ये जर कोणी स्टॉक्स विकत घेतले किंवा ज्याच्याकडे स्टॉक आहेत किंवा जे शेअर आहेत हे त्यांनी विकले, तर ते त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे पूर्ण होण्यासाठी एक एक्स्ट्राचा दिवस लागायचा, एक एक्स्ट्राचा वर्किंग दिवस लागायचा. त्याला T+1 यंत्रणा म्हटलं जायचं. T+1 म्हणजे काय? T फॉर ट्रान्झॅक्शन म्हणू शकता तुम्ही. +1 म्हणजे पुढच्या दिवशी, पुढच्या वर्किंग डेला हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट होणार. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल कुठलाही ABC कंपनी आहे आणि त्याचा शेअर आपण विकत घेतोय. आपण हा आज 31 मार्च रोजी तो विकत घेतला, तर तो माझ्या खात्यामध्ये 31 मार्चला जमा होत नव्हता. तो पुढच्या वर्किंग डेला म्हणजे 1 एप्रिलला होणार. समजा 1 एप्रिलला शनिवार आहे तर 2 एप्रिलला होईल का? तर नाही, डायरेक्टली 3 एप्रिलला होणार. कारण वर्किंग डे हवा आहे. T+1च्या तरतुदी अंतर्गत नेक्स्ट वर्किंग डेला तुमच्या अकाउंटला शेअर जमा होईल. तसंच विकण्यासंदर्भात सुद्धा आहे. माझ्या अकाउंटमधून समजा मी एखादा शेअर विकतोय, तर त्या केसमध्ये मी शेअर विकतोय याचा अर्थ काय की मला त्या शेअरचे पैसे हे माझ्या अकाउंटला लगेच जमा झाले पाहिजेत ना. तर तसं होत नव्हतं. 80% रक्कम ही त्याच दिवशी मिळायची आणि 20% रक्कम ही दुसऱ्या दिवशी मिळायची. मग यामुळं एक आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जे काही सध्या समजा फॉर एक्झाम्पल मला 1 लाख रुपयांची गरज आहे, माझ्याकडे 1 लाखांचे शेअर आहेत, ते मी विकले, पण माझ्या अकाउंटला किती मिळणार आहेत? 80,000. 20,000 तर नंतर मिळणार आहेत दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यामुळे ही जी एक गैरसोय होती हे दूर करण्यासाठी भारत सरकारने किंवा एकूणच सेबीनी एक भरपूर लाभदायी किंवा एक बोल्ड डिसिजन घेण्यात आले. जगामध्ये असं कुठलाही देश नाहीये की जिथलचं शेअर मार्केट हे सेम डेला सेटलमेंट करत आहे. ठीक आहे. म्हणजे आता जे सेटलमेंट सायकल असणार आहे ही T+0 असणार आहे. म्हणजे ज्या दिवशी मी शेअर विकत घेतलाय त्याच दिवशी माझ्या अकाउंटला पण दिसणार, आणि जर माझ्याकडे शेअर असतील आणि ते जर मी विकले तर त्याच दिवशी ते जी विकलेली अमाऊंट आहे, जी शेअर विकले तर त्याचे पैसे जे आहे ते सेम डे माझ्या अकाउंटला जमा होणार. ठीक आहे. अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. मी कन्सेप्ट सांगत होतो, एक्झॅक्ट नंबर नव्हतो सांगत. आता एक्झॅक्ट वेळा काय हे पण तुम्ही बघा, त्या सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. तर सध्या या नियमामुळे काय होणार, T+0 सेटलमेंट हे 25 स्टॉकसाठी ऐच्छिक असणार आहे. म्हणजे त्या 25 स्टॉककडं एक ऑप्शन आहे की ते असं करू शकतात की हा मी सेम डेला सेटल करू. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो काही व्यवहार आहे हा सकाळी 9:15 वाजल्यापासून ते 1:30 वाजेच्या दरम्यान झाला तरच सेम डेला तुम्हाला सेटलमेंट मिळेल. ठीक आहे. म्हणजे जे शेअर मार्केट आहे हे साधारण 9:30 किंवा 9:15ला ओपन होते, तर ओपन झाल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर सेम डेला हे व्यवहार कन्सिडर होईल आणि तो जो स्टॉक तुम्ही विकत घेतलाय किंवा विकलाय त्याचं ट्रान्झॅक्शन
त्याच दिवशी होणार, पण दीड नंतर जर ते ट्रान्झॅक्शन केलं तर ते पुढच्या सायकलमध्ये कन्सिडर होईल. ओके, हे सध्या जे T+0 सेटलमेंट जे आहे ना, ही 2 सायकलमध्ये राबवण्यात येणार आहे. आता हे तुम्हाला समजेल जर तुम्ही कधी NEFT जरी केली असेल ना, तर तुमच्या लक्षात येईल की NEFT हे साधारण आय थिंक 4 टप्प्यांमध्ये चालतं. बँकेचा व्यवहार हा 4 टप्प्यांमध्ये चालतो. जर आपल्या पहिल्या टप्प्यामधली जर वेळ निघून गेली तर ती सेकंड सायकलमध्ये आपल्या NEFT होऊन जाते. ठीक आहे, तसंच हे T+0 सेटलमेंट ही 2 सायकलमध्ये राबवली जाणार आहे. सकाळी 9:15 ते 1:30 पहिली सायकल आणि दुसरा टप्पा म्हणजे दुपारी 1:30 नंतरचा. ठीक आहे, मग 3:30 वाजेपर्यंत, कारण 3:30ला स्टॉक मार्केट बंद होतं, तर या वेळेच्या दरम्यान जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर ते सेम डेला सेटलमेंट होईल. 1:30च्या आधी ज्यांची पहिल्या सायकलमध्ये ट्रान्झॅक्शन झालंय त्यांना दुपारी 4:30 वाजेपर्यंत त्यांचा व्यवहार हा पूर्ण झाला असं कन्सिडर होईल. ठीक आहे, म्हणजे सेम डे 4:30 वाजेपर्यंत अकाउंटला पैसे येऊ सुद्धा शकतात आणि त्याचबरोबर स्टॉक जर विकत घेतला असेल तर तो तुमच्या अकाउंटला दिसेल सुद्धा. ठीक आहे, याच्यामुळे परिणाम काय झालाय तर बघा, मी जे सुरुवातीला सांगितलं ना की एक एक्झाम्पल दिलं तर 1 लाख रुपयांचं, तर मला पूर्ण आता 80,000 जे आधी मिळायचे 80,000 आज मिळणार आणि दुसऱ्या वर्किंग डेला 20,000. तर असं न होता 100% रक्कम ही सेम डेला माझ्या खात्यामध्ये जमा होतीये. ठीक आहे, मग याच्यातून काय होतं की जे विक्रेता आहे तर त्याला सुद्धा व्यवहारामध्ये सोय निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आहेत तर त्यांना सुद्धा पटकन त्यांच्या पैशाची गुंतवणूक झाल्यामुळं त्यांना या एकूणच व्यवहारात लिक्विडिटी उपलब्ध झालेली आहे. ठीक आहे, तर हे T+0 सेटलमेंट करणारा सेबी हा जगातला एकमात्र एक्सचेंज आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. लोकपालची नियुक्ती कोण करतात? तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना. पॉलिटीमध्ये आपण आलोय बघा, आज वेगवेगळे सेक्टर आपण बघितले. अगदी पहिल्यांदा पॉलिटीपासून नंतर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आलो आणि आता परत एकदा पॉलिटीमध्ये पण आलो. तर लोकपालांची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती करतात, पर्याय क्रमांक 1. आता हे लोकपाल किंवा राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती होते, हे चर्चेत कुठून आलंय तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची लोकपालच्या न्यायिक सदस्य पदाची शपथ देण्यात आलेली आहे. त्यांना लोकपालच्या न्यायिक सदस्य पदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळं लोकपाल हा विषय परत एकदा चर्चेमध्ये आला आहे. भारतात जर लोकपाल विषयी जर आपण बघितलं, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गत कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सार्वजनिक पदाधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणारी स्वतंत्र भारतीय संस्था म्हणजे लोकपाल ही भारताची अशा प्रकारची पहिली स्वतंत्र व्यवस्था आहे. ठीक आहे, याची रचना कशी आहे, लोकपाल एकूणच याची रचना कशी असते लोकपाल या संस्थेची, तर लोकपालमध्ये एक अध्यक्ष असतात आणि 8 वेगवेगळे सदस्य असतात. त्यांपैकी 50% हे न्यायिक सदस्य असतात. ठीक आहे, 50% म्हणजे कमीत कमी 4. अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात आणि पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढचे 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत याच्यापैकी जे आधी कंप्लीट होईल त्यानुसार ते पदावरती राहतील. ठीक आहे, म्हणजे जे सदस्य आहेत त्याचबरोबर जे लोकपाल अध्यक्ष जे आहेत त्या सगळ्यांसाठी मॅक्झिमम वयाची अट 70 आहे आणि त्याचबरोबर नियुक्त केल्यापासून जास्तीत जास्त 5 वर्ष, हे दोन्हीतलं जे आधी कंप्लीट होईल त्यानुसार ते पदावरतून दूर होतील नंतर. ठीक आहे, अध्यक्षांचं वेतन, भत्ते, सेवा अटी ह्या सगळ्या सरन्यायाधीशांप्रमाणे असतात. ठीक आहे, बऱ्याचशा केसेसमध्ये आपण बघतो की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश आहेत, ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया नाही, सर्वोच्च न्यायालयामधले इतर न्यायाधीश, तर त्यांच्या तुलनात्मक पगार किंवा भत्ते, इतर अटी ह्या सगळ्या असतात. पण लोकपालांचे जे अध्यक्ष होतील, लोकपालचे जे अध्यक्ष होतील त्या अध्यक्षांचे जे वेतन आहे, भत्ते आहेत, जे सेवा शर्ती आहेत, ह्या सगळ्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्रमाणे असतात. सदस्यांबद्दल तसं नाहीये. जे इतर 8 सदस्य आहेत ना त्यांचं वेतन, भत्ते, सेवांच्या अटी ह्या सगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांप्रमाणे असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या फरकावरती सुद्धा क्वेश्चन येईल. लोकपालांचं नेमकं काम काय असतं बरं? पंतप्रधान किंवा केंद्र सरकारमधील मंत्री किंवा संसद सदस्य तसेच केंद्र सरकारच्या ABCD किंवा ब ड या गटांमधले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणारे अधिकार हे लोकपालला मिळालेले आहेत. ठीक आहे,
तर अतिशय महत्त्वाचं पद आहे, म्हणजे एकूणच संरचना ही अतिशय महत्त्वाची आहे. एक अध्यक्ष आणि 8 सदस्य याच्यामध्ये असतात. 50% सदस्य हे न्यायिक सदस्य असले पाहिजेत. त्यापैकीच आत्ता रिसेंटली न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांचे लोकपालच्या न्यायिक सदस्य पदावरती शपथ त्यांना देण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे हा आपण मुद्दा अगदी व्यवस्थितपणे बघितलाय. आजच्या लेक्चरमधून तुम्हाला जे 2 घटक होमवर्कसाठी द्यायचे आहेत, त्यातला पहिला म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण अभ्यास करतोय, कंटिन्युटी असली पाहिजे, म्हणून आपण अगेन महाराष्ट्र भूगोलासंदर्भाचाच एक महत्त्वाचा घटक बघणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग. तर महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत, त्यामध्ये किती जिल्हे येतात, मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, सगळ्यात लहान कोणता, स्थापना त्यांच्या कशा झाल्यात, या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्र भूगोलाचा आपण प्रशासकीय अभ्यास करत आलोय. मागच्या लेक्चर्समध्ये पण आपण तेच बघतोय, तर थोडे याच्यामध्ये आज लास्ट लेवलला आपण आलोय. आणि जो दुसरा होमवर्कचा टॉपिक तुमच्यासाठी आहे तो अगेन पॉलिटीमधला आहे, कारण आपण पॉलिटी आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अभ्यासात आहोत. तर पॉलिटीमध्ये आपण मूलभूत हक्क सुरू केलेत. तर मूलभूत हक्कामध्ये पुढचा एक महत्त्वाचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क, त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे अभ्यासा. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन बघितली आहे. होमवर्क वेळच्या वेळी करा. लेक्चर बघून झाल्यानंतर 5-6 तास वेळ द्या आणि प्रॉपरली हे टॉपिक अभ्यासा. भेटूत येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.